वादग्रस्त लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीमधील इथेनॉल ॲसिटेट केमिकल घेऊन जाणारा टँकर भोसले घाटात पलटी झाला आहे आणि यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। टँकरमध्ये असलेले रसायन अत्यंत ज्वलनशील असल्याची माहिती मिळत आहे, मात्र वाहतूक या ठिकाणी सुरूच आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झालेला आहे। सायंकाळी 7 वाजता अपघात झाल्याची माहिती मिळाली, मात्र यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि या ठिकाणाचा बंदोबस्त आहे हा वाढवण्यात आला। लक्ष्मी ऑर्गॅनिकमधील सेफ्टी टीम भोसले घाटात दाखल झालेली आहे आणि लिकेज कुठे आहे का टँकर याची पाहणी देखील युद्धपातळीवरती सुरू आहे। सध्या मात्र या ठिकाणची वाहतूक जरी सुरू असली तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन अलर्ट मोडवरती या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। अग्निशामक दलाच्या गाडीसह पोलीस आणि लक्ष्मी ऑर्गॅनिकमधील सेफ्टी टीम घटनास्थळी दाखल झालेली पाहायला मिळते। हा टँकर मुंबईच्या दिशेने चाललेला होता। लोटे MIDC मधील लक्ष्मी ऑर्गॅनिकमधून मुंबईच्या दिशेने जात असताना मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटामधील अवघड वळणावरती हा अपघात झालेला आहे। नेमका यासाठी किती कालावधी लागेल, किती वेळानंतर या ठिकाणी दुसऱ्या गाड्या येतील आणि यानंतर यामधलं केमिकल्स हे काढलं जाईल, ह्याची जी प्रक्रिया आहे ही चालू राहणार आहे। मात्र सध्या तरी यासाठी किती कालावधीचा वेळ लागेल हे अद्याप सांगता येत नाही। मात्र सध्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रशासन अलर्ट मोडवर आहे। कृष्णकांत सळगावकर, TVNN मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।